G24च्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समिती आयोजित सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाची राजकीय भागीदारी अंतर्गत लातूर इथं दलित मुस्लिम ओबीसी ऐक्य परिषद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दलित मुस्लिम ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या जोरावर राजकारणामध्ये वाटा मिळावा, समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी आणि आजच्या काळामध्ये दलित मुस्लिम समाजाला सर्व बाजूंनी टार्गेट केलं जातंय। कधी मॉब लिचिंगद्वारे तर कधी द्वेषपूर्ण भाषणातनं समाजावर हल्लाबोल केला जातोय। या सर्व बाबी विरोधामध्ये आवाज उठवण्याच्या उद्देशानं परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। दलित मुस्लिम ओबीसी एकता परिषद एकूण 3 सत्रामध्ये पार पडली, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान वक्त्यांना निमंत्रित करून त्यांची मतं समाजासमोर मांडण्यात आली। परिषदेमध्ये लोकशाही, घटनात्मक आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा मजबूत करणारे 10 प्रस्ताव मंजूर करण्यात आले। यावेळी UD गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर रतनलाल विलास माने, माजी जिल्हा न्यायाधीश ॲडव्होकेट RY शेख, माजी IPS अब्दुल रहमान, हर्षवर्धन कोल्हापुरे, श्यामदादा गायकवाड आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। देखिए, आज G24 के अंतर्गत दलित मुस्लिम ओबीसी ऐक्य परिषद का जो आयोजन हुआ, ये एक बहुत ही अच्छा और एक सराहनीय कदम है। और मेरा यह मानना है कि जो भारत के जो मुसलमान हैं उनको राजनीति में उनका जो जायज़ हक वो नहीं मिल रहा है। हमारे जो ओबीसी भाई हैं, 52% आबादी होने के बावजूद भी उनको सिर्फ 25% रिप्रेजेंटेशन मिल रहा है। हमारे जो दलित भाई हैं उनको जो प्रॉपर लीडरशिप नहीं मिल रहा है। तो ये जो ऐक्य परिषद जो हो रहा है, इसका बहुत महत्व है। और मुझे लगता है कि ये जो 3 समुदाय हैं, मुस्लिम, ओबीसी और दलित, अगर एक प्लेटफॉर्म पे आते हैं और कुछ पॉलिटिकल प्रयास करते हैं और अच्छे लोगों को लीडरशिप देते हैं या इनको प्रॉपर तादाद में चुन करके लेकर के आते हैं, तो मुझे लगता है कि एक अच्छा कदम है, एक अच्छा पहल है। इससे हम यही संदेश देना चाहते हैं कि पॉलिटिकल एम्पावरमेंट इज़ की टू ऑल एम्पावरमेंट। आप अपने बच्चे को एजुकेट कीजिए, शिक्षित कीजिए और उनको नौकरी करने के साथ साथ उसको बिजनेस करने की भी ट्रेनिंग दीजिए, उनको राजनीति में आने की भी ट्रेनिंग दीजिए और उनको नाइंसाफ़ी और अन्याय के ख़िलाफ़ लड़ने के लिए आवाज़ उठाने की भी ट्रेनिंग दीजिए। और मेरा यह मानना है कि हर समुदाय को और हर आदमी को ये ट्रेनिंग दी जाए कि पॉलिटिक्स कितनी ज़रूरी है, राजनीति में हिस्सेदारी कितनी ज़रूरी है। अगर राजनीति में हिस्सेदारी सुनिश्चित होती है तो समाज की और समुदाय की जो समस्याएं हैं वो अच्छे तरह से हल हो सकती हैं। थैंक यू। G24 जी लातूरमध्ये कायम केलेली आहे ते एक ऐतिहासिक घटना आहे असं मी म्हणेन। ती या पर्पजसाठी करण्यात आलेली आहे की दलित असोत, मुस्लिम असोत किंवा ओबीसी असोत, या लोकांना ज्या पद्धतीने त्यांच्या संख्येनुसार रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे तो दिलं जात नाही। त्याच्यासाठी आम्ही G24 कायम करून या G24 नुसार पहिला आमचं कार्यक्रम एक होतं की जे कम्युनल फोर्सेस आहेत, BJPची जी गव्हर्नमेंट आहे, या गव्हर्नमेंटच्या विरुद्ध अगोदर आम्ही काम करायचं, त्यांच्या कॅन्डिडेटना हरवायचं आणि सेक्युलर कॅन्डिडेट जितके आहेत त्यांना निवडून आणायचं आणि प्रत्येकाची भागीदारी राजकारणात येईल याच्यासाठी प्रयत्न करायचं। यासाठी G24 आम्ही कायम केलेली आहे। या परिषदेमार्फत आम्ही आज एक 10 ठराव या ठिकाणी पारित करीत आहोत आणि त्या 10 ठरावामध्ये दलितावर जे अन्याय होत आहे, त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क मिळत नाहीत, ते हक्क मिळाव त्या संदर्भात आहेत। तसं मुस्लिमाच्या बाबतीत देखील मॉब लिंचिंग आहे, हेट स्पीच आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे, पार्लियामेंटमध्ये रिसेंट एक वक्फ अमेंडमेंट बिल आणलेलं होतं आहे। त्या अमेंडमेंट बिलनुसार कायद्याचं मूळ हेतू जे आहे ते संपुष्टात आणायचं काम हे सत्ताधारी पक्ष करीत आहे। त्याच्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी आणि या कायद्याला विरोध करायचं, या दृष्टीने आम्ही काम सुरू केलेलं आहे। NTV न्यूज मराठी, लातूर।